हर नर्मदे हर नर्मदे हर। ये देखो अब तो हमें यहाँ पे जो जुलपानी जंगल से यहाँ से उतर के नीचे आ गए। ये अपने खेती वाले तो खेती कैसे ये करते हैं देखो जंगल में, ये पूरा जंगल में वो अपना बैल के मार्फत थोड़ा थोड़ा ये करते। ये देखो अब खेती ये कर रहे हैं क्या? खेती कर रहे हैं। ये देखो ये खेती कर रहे हैं ऐसा बैल के इसमें से वो जुलपानी जंगल में। ये गांव कौन सा है? घोंगसा लगता है बापू। घोंगसा लगता है ना। ये अभी तो वो बाद में कर सकते हैं ना, ये परिक्रमा वाले थोड़ा ये करेंगे ना। हाँ। अभी वो रोड बनाया ना बीच में से। हाँ। तो कोई दिक्कत? वो अपने परिक्रमा वाले आ रहे हैं ना बीच में से। हाँ। तो कोई ऐसा रोड बनाएगा ना फिर वो फिर वापस बनाना पड़ेगा आपको। हाँ वैसा कुछ नहीं ना, रोड का ऐसा सीधा निकल सा रास्ता की। हाँ ना, ये इधर तक करेंगे ये। इसके बाद में क्या लगाएंगे अभी? अभी चना बापू, चना। इसमें चना लगाएंगे अभी। हाँ। चना आ जाएगा। चना आ जाएगा बापू। आणि पानी कैसा इसमें ये करते? पाट लावना पड़ा बापू, खोन देना इसमें सा। हाँ ऊपर से, ऊपर है ना, ऊपर से जो नाले आ रहे हैं उसमें सा ये पाट बनाएगा। हाँ, खाली नाले का पानी लेंगे। हाँ नाले का। ये देखिए ये जो पानी जा रहा है ना अपना ये ऊपर से पहाड़ से जो पानी आता है ना, वही पानी है ना थोड़ा इधर से कट कर 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 करके है ना इधर लेंगे। इनके पास है ना कोई ना इंजन है ना कोई है जुलपानी जंगल में। ये थोड़ा अपना नाली का पानी है ना ऐसा टेढ़ा टेढ़ा करके लेके आएंगे, जितना भीग सकता है उतना भीगेगा। हाँ भीगेगा। बाकी कुछ इनके पास सोर्स नहीं है। लाइट भी नहीं है बापू, रोड भी नहीं है। रोड नहीं, लाइट नहीं, कुछ नहीं कुछ नहीं कुछ नहीं है। हाँ कुछ नहीं है बापू। इधर का ऐसा ये कौन तुम वोटिंग करते है क्या? वोटिंग हाँ करता है बापू। है इधर। हाँ ना, वोटिंग इधर होता है क्या उधर जाना पड़ता है? इधर जाना पड़ता गाँव में। घोंगसा में? हाँ घोंगसा में। घोंगसा में वोटिंग। घोंगसा में स्कूल है? हाँ स्कूल ऊपर है नहीं वो बापू उधर। वो स्कूल का जो सर इधर गुरुजी इधर ही रहता है का? वो जो सिखाता है हाँ वो इधर रहता है सर? हाँ इधर रहता है। इधर रहता है। हाँ। अच्छा है बच्चे लोग। कितने तक स्कूल है? ये स्कूल तो 5 के तक है बापू। 5 तक? हाँ 5 तक। 5 कक्षा तक। हाँ। आणि बाकी आगे वो कुली में रोसर जाना पड़ता बापू। रोसर? हाँ रोसर। वो आपने इसमें से वो नाव से? हाँ नाव से का पैदल? नहीं ऐसा मोटरसाइकिल से जाना। कितना कितना लंबा है? वो तो लंबा पार्टी के वो है नहीं। हाँ ना, ये देखो इतना ऐसा एक कठिनाई है ऐसा करते। तुम्हारा घर ऊपर है क्या? ये है बापू। हाँ ये देखो उनका घर इधर है। अच्छा है, ये सब ऐसे कर रहे हैं खेती। देखो इनका हालत है ना बहुत ये है, लेकिन करते हैं अपना थोड़ा 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 गुजारा कैसे। थोड़ा मेहनत करके हाँ करना पड़ता बापू। हाँ, नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। हे हर, हे बघा हे परिक्रमावासी इथं बसलेले। आता हा आम्हाला असा रोड आहे एकदम आता खाली, आणि आता हे जो आहे जुलपानी जंगल आहे, हे बघा हे जंगल सर्व जुलपानी जंगल। तर आम्हाला वर जायचं म्हणजे कितीतरी खालून आम्ही वर आलेलो आहे कितीतरी, तर आम्ही असं वर जाणार। हे बघा मला खाली पण बघावं लागतं कारण खाली एकदम कठाड्यावरून चालायचं आहे ना, त्याच्यामुळं दोन्ही तिन्ही कामं करावं लागतं। हे बघा वर जे दिसतं तुम्हाला हे पूर्ण हे जे आपले हे जे गायी चरतात बघा, गायी बकऱ्या बिकऱ्या, ते पूर्ण वरती आहे। तिथे त्याच्यावर आपल्याला जायचं आहे, त्याच्यावर आपण जाणार। आणि इथे आतमध्ये पण हे घोंगसा गावाची बोट। आता आपल्याला आहे ना 6-7 किलोमीटरवरती आहे ना हे जुलपानी जंगल आहे। ह्या जंगलामध्ये जुलपानी जंगलामध्ये आपल्याला MP सोडून महाराष्ट्र लागणार आहे। आपण महाराष्ट्रामध्ये आपण जाणार आहोत। महाराष्ट्र आपल्याला 6-7 किलोमीटरच्या अंतरावरती। आता इथे काय किलोमीटर काय समजत नाही, जेव्हा स्ट्रावा लावून ना त्याच वेळेस कळतं आपण किती किलोमीटर चाललो ते स्ट्रावानेच कळतं। आणि हे असं जंगल नर्मदे हर नर्मदे हर हे हर। हे बघा आता
तुम्हाला दाखवतो बघा. असं चढायचे बघा. हे शुलपाणी जंगलामध्ये, या जंगलातून पण असं चढणार बघा. हे पूर्ण जंगल आहे बघा. इथे ते गायचं पायी थोडा पण तिरकाचा टाकू शकत नाही. ज्याच्याकडे चप्पल आहे त्यांच्या हालतच आहे. नर्मदे नर्मदे नर्मदे. हे बघा आता आम्ही आहे ना शुलपाणी जंगलात आहे. शुलपाणी जंगलातून आहे ना तिथं मी थोडासा काय ना एक छास घेतला. मस्त छास होता. ते जंगलातला ते लोकांनी आहे ना छास दिला. आता हे जे झाड आहे ना हे बघा, हे तुम्हाला दाखवतो. इथं हे कापूर आहे. हा कापूर आहे, नॅचरल कापूर. ह्या झाड आहे बघा. हे झाड हा कापूर आहे. हे झाड कापूर. इथे सर्व कापूरची झाडे आहे. कापूर जो आपण कापूर बनवतो म्हणजे पूजा करतो ना कापूरचे, हे नॅचरल कापूर आहे. इथं हे कापूरचे झाड आहे. तर आम्ही असं इथून वर चढणार आता आम्ही. हे बघा असं हे पूर्ण शुलपाणी जंगल आहे. हे जंगल आहे. हे जंगलात आता किती खाली होतो बघा, किती वर आलो आहे. वर अजून पूर्ण वर जायचं आहे. आणि पूर्ण वर गेल्याच्या नंतर तिथं बोलतात लाईट आहे थोडीशी, वरून लाईट आलेली आहे. तिथं हे करणार नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. हे बघा आम्ही ह्या पूर्ण परिक्रमावासी तिथं बसलेले आहेत. आणि पुढे आले. हे जे आहे ना शुलपाणी जंगल, त्या जंगलातून आम्ही परिक्रमावासी हे जंगलातून शुलपाणी जंगलातून जाते. हे असं आहे. थोडा जरी पाय सरकला तर खाली. हे बघा 60-60 65 वर्षाचे आहे ना ह्या रोडने येतात. आणि भरपूर लोक आहे 60-60 65 वर्ष. कसे चालतात बिचारे. मैया त्यांना घेऊन जाते. आणि एक विशेष म्हणजे वजन घेऊन चढायचे. आणि जे आपल्याला जी मिलिटरीची ट्रेनिंग दिली जाते ना, ट्रेनिंग त्यावेळेस आता 15-20 किलो वजन घेऊन एक ट्रेनिंग दिली जाते. तसंच ही ट्रेनिंगचे इथं हे नाही. मैयाच्या दरबारी काही नाही, वजन घेऊन चालतात. आणि प्रत्येक ठिकाणी हे आदिवासी लोकांनी पाणी, कुठे चाय, कुठे बालभोग देत राहतात. पण बिचारे आणणार कुठून, कसं करणार काय. मैया देते. हे परिक्रमावासी आपले थोडे त्यांना पैसे मोठ्या स्वरूपात दानपेटीत टाकतात, दान देतात. मग तेच आपले असेच हे करून पुढच्या परिक्रमा येणाऱ्या लोकांना त्यांचं कंटिन्यू रुटीन चालू असतं. आणि हे किती चाय सेवा आश्रम, छोटा आश्रम आहे. कोणता आहे का मोठा. लाईटची गरज आहे. नर्मदे नर्मदे चाय सेवा, नर्मदा सेवा. सद्दूबाई जानकारी आहे तो. ते बघा इथे एक आश्रम आहे, मस्त आहे. आणि आता रोड बनवलेला आहे असं मस्त. हे आश्रम आहे. इथे पण थांबतात. इकडे पण जातो, इकडे पण जातो. इकडे कोण, दोन्ही ठिकाणी जातो. नर्मदे नर्मदे नर्मदे. तर माझी थोडी बॅटरी आहे ना, काहीतरी मला वाटतं 15% आहे. मी थोडं हे करतो. हे बघा वरती आल्यानंतर असा रोड आहे. तर रोड थोडासा सपाट लागलेला आहे. आणि सपाट असून परत चढाई आहे. हे पण लय महत्त्वाचं आहे. असं नाही का सपाट आहे, तरी पण परिक्रमा अशी चालतात. आणि येऊन 7 ते 8 किलोमीटर, परत 8 किलोमीटर. आणि अशा एक ठिकाणी का 20 किलोमीटर असं चालायचं आहे दिवसभरात. हे बघा पुढे परिक्रमावासी कशी चालला. डोक्यावरती काय घेतले, काय याच्यावरती. ह्या शुलपाणी जंगलात, ह्या जंगलातून आता असा रोड, म्हणजे ज्या आम्ही आलो एक तर कठीण रोडने, आता असं लागलं आहे. पण बरं हे बनवलेलं आहे आणि हातानेच बनवलेलं आहे. JCP वगैरे काही नाही. त्या लोकांनीच आपले हाताने बनवलं आहे. ते राहतात पहिल्यापासून. आज जे 200 वर्षापूर्वीचं जे जीवन होतं ना, ते ह्या शुलपाणी जंगलात बघायला भेटतं.
म्हणजे तिथे आजारी पडत नाही, ना डॉक्टर ना कोणच नाही. हे 200 वर्षापूर्वीच्या अगोदरचं हे जीवन ह्या शुलपाणी जंगलात. आत्तावरती लाईट आहे, म्हणजे लाईट आणि मोबाईल हा विषयसुद्धा नाही आहे. आणि वोटिंग करतात ते लोक, पण काय आता त्याच्याबद्दल आपण काय बोलू शकत नाही. नर्मदे हर. पण परिक्रमावासी परिक्रमा करत असतो. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हे बघा आता ह्या रोडनी आहे ना वर चढून आले. कितीतरी खाली होतो, कितीतरी मीटर खाली होतो आणि असं वर चढून आलो आहे. एकदम असा रोड आहे. हे बघा हा हाताने बनवलेला आहे. आणि ह्या पाणी आल्याच्या नंतर आहे ना हे खडे बिडे उघडे पडले, वरून फुल पाणी येत असून हे बघा हे परिक्रमा असे वर चढतात ह्या, कारण वर खालून वर आलेले आहेत. आणि एवढ्या अशा बोजा बॅगा घेऊन हा एक ट्रॅकच आहे. नर्मदे हा एक ट्रॅकच आहे. आणि मैया त्यांना बरोबर वरती घेऊन जाते. हे एक जवान 60-65 वर्षाचे आणि मैया त्यांना घेऊन जाते वरती. नर्मदे हर, नर्मदे हर. हे बघा आम्ही ह्या रोडने असं एकदम तुम्हाला दिसते पुढे डोंगर खालून आलेलो आहे. असे वर आलो आहे. आणि वर आल्यानंतर आम्हाला एक परत असं थोडं खाली जायचं आहे. तिथे आम्हाला एक आश्रम लागणार. नर्मदे हर. जब ऊपर चढ़े बहुत थक आ रहा है, थोड़ा बीच में सबसे ऊपर है हम लोग, सबसे अभी. नर्मदे हर, नर्मदे, नर्मदे हर. आता आम्ही आहे ना खेरवानीमध्ये आलेलो आहे. खेरवानी हे बघा हे खेरवानी याचा आता बॉर्डर खेरवानीमधून आलो आहे. म्हणजे हे शुलपाणी जंगलामध्ये एक आहे ना एक गाव आहे छोटं. हे लोक राहतात आणि सगळ्यात वरती राहतात. बघा आता हे कितीतरी वर आहे, आम्ही कितीतरी खाली. हे कसे इकडं घेऊन येतात. हा एका रोड ना काय, इथं गाडी हा विषय नाही आहे, पण एकदम येतात. कसे येतात मैया जाणे मैया कोच. मैया यांना सर्व मैयाच्या किनारी येते हे लोक. मैया यांना बरोबर सांभाळून घेते. आणि हे यांचं पण भाग्य आहे मैयाच्या याच्यात राहतात. तुम्हाला नाही म्हणलं का हे 200 वर्षाच्या हे पोरं शाळेत नाही जाते, गेले तर 4थी आहे शाळा तर जाते नाही हे लोक. आणि असे परिक्रमा असे येतात. त्यांचे 4 महिने ते मस्तपैकी त्यांचा एक उत्साह असतो. परिक्रमावासी काय देतील काय हे ते लहान मुलं असे उत्साहाने लय उत्साहामध्ये असतात ते लोक. ज्यावेळेस परिक्रमा चालू होते ना त्यावेळेस ही जे शुलपाणी जंगलातली जी मुलं असतात हे असतात ती एवढा उत्साह असतो त्यांना. एक नंबर उत्साह असतो. त्यांना चॉकलेट भेटते, त्यांना बिस्किट भेटतं, त्यांना काहींना पैसे भेटतात. एक नंबर उत्साहाने हे करतात ते. आणि खरोखर त्यांचा एक जसे आपण म्हणतो ना त्यांची एक यात्राच असते 4 महिने त्यांची. आता इथे सर्व सपाट लागलं. एक नंबर आहे. नर्मदे हर, नर्मदे हर.